पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं ब्रॉन्झ मेडल पटकावलंय। स्पेनला मात देत भारतानं विजय मिळवला आणि पदकावर आपलं नाव कोरलंय। पहिल्या क्वार्टरमध्ये 1-0 ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघानं दुसऱ्या क्वार्टरमध्ये 1-1 ने बरोबरी साधली। त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल लगावत भारतीय हॉकी संघाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली। कर्णधार हरमनप्रीत सिंगने हे दोन्ही गोल केलेत आणि त्यानंतर शेवटपर्यंत भारतीय संघाने ही आघाडी कायम राखली। त्या बळावर स्पेनला नमवत भारतानं विजेतेपदाची माळ पटकावली आहे। विशेष म्हणजे गोलकीपर श्रीजेशाची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच होती। सो सगळेजण ज्या एका मेडलची आणि ज्या मॅचची आतुरतेने वाट बघत होते ते मेडल आज आपल्याला अखेरीस मिळालेलं आहे। आणि आज इंडियाने एक ब्रॉन्झ हॉकीमध्ये एक ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे आणि आपल्या पदकांची संख्या ही 4 झालेली आहे। खरं तर कालचा दिवस म्हणजे परवा जेव्हा आपण सेमीफायनल हरलो होतो त्यावेळेला आपल्या सगळ्या खेळाडूंचे चेहरे इतके उतरलेले होते की ब्रॉन्झच्या मॅचसाठी ते किती तयार आहेत आणि किती दबावाखाली आहेत हे सांगता येत नव्हतं, पण आज त्यांनी करून दाखवलेलं आहे। आणि ही मॅच खरंच खास होती श्रीजेशसाठी, कारण ही त्याची शेवटची मॅच होती आणि म्हणून आज आपल्या सगळ्या इंडियन्समध्ये आणि त्यांच्या फॅन्समध्ये जो काही उत्साह आहे आपण अजूनही खूप जण तर काही जण आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। कशी वाटली आजची मॅच? खूप मजा आली आजची मॅच बघता। रिस्पेक्ट इंडिया टीम इंडियासाठी, बाकीच्यांचं माझ्या मित्रांचं पण मजा आहे। लास्ट मिनिट ड्रामा होता, 3 पेनल्टी कॉर्नर भेटले होते पण तरी पण ब्लॉक केलं आणि विजय। लास्ट क्वार्टर मधला डिफेन्स एकदम अप्रतिम, खूप सुंदर। 2-1 इंडिया वन। येस, तुमचा आवडता प्लेअर कोण आहे? श्रीजेश ऑफकोर्स। आज ऍक्च्युली त्याची शेवटची मॅच होती आणि आज त्याला सगळ्या त्याच्या टीमने एक मेडल देऊन त्याला जसं निरोप दिलेला आहे। काय फिलिंग होतं, काय तुम्ही फील करत होते सगळे स्टेडियममध्ये? तो डिझर्विंग होता। ही इज कॉल्ड ॲज इंडियाज बॉल अँड ही डिझर्व टू विन दॅट मेडल। आणि शेवटी तो जिंकला आहे, त्याचा खूप आनंद आहे। यासाठी सगळ्या टीमला श्रेय द्यायला पाहिजे की त्यांनी त्यांचा 100% एफर्ट दिला आणि श्रीजेशला त्यांनी शेवटी सगळ्यांनी सलामी दिली। सगळीकडून असे जगभरातून जे भारतीय कुठे कुठे आहेत ते सगळेजण आजची मॅच बघायला आले होते, कारण अनेकांना खात्री होती की आज आपण जिंकणार आहोत आणि म्हणूनच सगळेजण आता सगळे सेलिब्रेशनच्या तयारीत आहेत। अनेक जण अजूनही आतमध्ये सगळ्या प्लेयर्स सोबत सेलिब्रेट करतायत, सगळा जल्लोष सुरू आहे आणि बाहेरही आता हळूहळू जल्लोष सुरू व्हायला सुरुवात झाली आहे।